चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. माती आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा. एक जन्म घेते तर एक कुशीत घेते. अशा या माती आणि मातेच्या पवित्र मूर्तीस अभिवादन करून पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेगला फटका सुंदर होता, मात्र झेल त्या ठिकाणी होते ड्रॉप. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच तर हाराल मॅच, असे क्रिकेटचं रहस्य आहे. पहिल्याच बॉलवरती संधी उपलब्ध करून दिली होती गोलंदाजानं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल होते ड्रॉप. म्हटलं जातं ना, बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे. बॉलिंग चांगले होते, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसे खराब झालं. झेल झाली ड्रॉप. ऑन स्ट्राईक होते बॅटर दीप्तेश. विशालचा हा पहिला बॉल, दुसरा बॉल ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. ओहो, ये अंपायर थे क्या? कुछ देर के ऐसा लगा किसी मंकी ने जंप मारी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण या ठिकाणी पाहिलं तर ड्रीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं देखील झेलची संधी उपलब्ध करून दिली होती. तो थोडासा कठीण झेल होता. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस चांगली गोलंदाजी, चांगला अचूक टप्पा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय. 3 ओव्हरचा मॅच आहे आणि 3 ओव्हरमध्ये जवळजवळ 30 ते 35 धावा धावफलकावरती जरूर लावाव्या लागतील. बॅटर आपण पाहिला तर दीप्तेश अँड रोशन ही सलामीची जोडी आहे जय भवानी वंगणपडा टीमची. दोन्ही संघ आपण पाहिलं तर एकाच एरियातील संघ आहेत. यावेळेस आपण पाहिला ओव्हरपिच बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने निश्चितच पकडला जातोय झेल. उमेश त्या ठिकाणी होता क्षेत्रामध्ये आणि निश्चितच उमेशच्या माध्यमातून यावेळेस झेल मात्र पकडला गेलाय. पुढील 2 संघाने आपण रेडी राहायचं आहे. 3 षटकानंतर आपण त्वरित नाणेफेकी करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये उपलब्ध राहायचं आहे आणि जो पहिला कर्णधार टॉस बॉक्समध्ये उपलब्ध राहील आणि त्याला कॉल देण्याची संधी मात्र मिळेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव यांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि नक्कीच वेळेवर आपण उपस्थित राहायचं पुढील 2 संघाने. तर शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या पहिल्या ओव्हरमधला. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती फक्त 5. राईट मोर द विकेटने षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रल्हादने या ठिकाणी जरूर केला आणि चेंडूला पाठवले लॉंग ऑनच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा करता येतोय हा षटकार. अगदी छान सुंदर असा स्टार्ट कन्वर्ट करून दिला आणि चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. जरी विकेट गमावले परंतु ज्याप्रमाणे 3 ओव्हरचा गेम आहे आणि तो गेम समजून मात्र आपण पाहिला. एक चांगला ग्रेट ओपन करून दिला. आता 2 षटकं असतील आणि 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर इथून चांगली आता बॅटिंग केली
तर चांगला टोटल मात्र एक बिग टोटल गावदी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमच्या समोर सेट केला जाऊ शकतोय. परंतु त्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तितकी तंत्रशुद्ध फटकेबाजी करणं सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट राहणार आहे. प्रत्येक खेळाडूला एक रोल दिला जातोय ना, त्या त्या भूमिकेमध्ये त्याला तो पूर्ण करायचा असतोय. परंतु तो रोल काही खेळाडूने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही झटपट बाद झाले. आता खेळपट्टीवर उभा राहिलेले 2 खेळाडू असतील, ज्यामध्ये आपण विश्लेषण करायचं झालं रोशन असतील आणि प्रल्हादाने खूप चांगला क्रिकेट म्हणजे एक चेंडू खेळला आणि षटकार म्हणजे त्याचा प्रति 11 धावांचा स्टार्ट मिळाला एका गड्याच्या मोबदल्यात. परंतु तिथून प्रताप येतोय, त्याला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल जेणेकरून आपल्या टीमचं इथून मोठं कमबॅक होईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा शॉर्ट पिच बॉल होता. चेंडूला दिशा दिले ऑन साईडला, मात्र एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे. चित्रच क्रिकेटच्या पटलावरती एका धावेसाठी सातत्याने तरसावं लागतं. त्याचनंतर आपण राजकारणाचा विषय जर घेतला तर एका मतदानासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते देखील खूप अवघड असतं. परंतु सध्या आपण पाहिलं राजकारणाचा विषय तर जिथे गांधीजी तिथे सबकुछ. चला क्रिकेटच्या दिशेने आपण पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने वळूया. एक सिंगल धाव पूर्ण झाले पहिल्या बॉलवरती. नंबर 2चं षटक टाकण्याकरता आपण गोलंदाज पाहतोय प्रताप जाबर. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हो सुंदर चेंडूची हाताळणी केली होती. अगदी लॉकलमध्ये ही चेंडूची हाताळणी. एक धाव वेगाने पूर्ण केले, कदाचित दुसरी धाव झाली असती परंतु या ठिकाणी रोखले गेले बॅटर रोशननं. रोशनकडे ती देखील क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, तो करू शकतो. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला तर अक्षरशः धावांचा डोंगर त्याने रचला. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्यांनी पटकावला. एक मोठा विजय जरूर प्राप्त केला मागच्या मॅचमध्ये. परंतु या मॅचमध्ये देखील चांगला खेळ करावा लागेल मॅच जिंकायची असेल तर. षटकातील पुढचा बॉल हो यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर दिशाहीन टाकला. ये देखिए अंपायर को हमारे जयेंद्र वाघे. राजा दशरथाचा दुसरा अवतार म्हणजेच जयेंद्र वाघे. ॲक्युरेट निर्णय निश्चितच दिले जात आहेत. निश्चितच प्रेक्षकांचा थोडंसं मनोरंजन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय आमच्या पंचांच्या माध्यमातून. ये देखिए इस बार उड़ते हुए इशारा दे दिया है हमारे अंपायर ने. पापड़ीचा बाला झुकेगा नहीं साला. गुड डिसिजन. वाईट बॉल अवंताच्या स्वरूपात आणखी एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाते. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 15. षटकातील पुढचा बॉल अजून एक वाईट बॉल. क्या बात है, क्या अंदाज देखिए, कुछ अलग ही है, कुछ खास है. आज कुछ एक्शन में नजर आ रहे हैं क्योंकि जिनके लिए जाने जाते हैं त्यांची ओळख आपण बघितली आहे ना. एंटरटेन करणं म्हणजेच एंटरटेन फक्त क्रिकेटच्या नाही तर अंपायरच्या माध्यमातून सुद्धा म्हणजेच खूप प्रसिद्धी आपण मिळवणारे या महाराष्ट्रामध्ये असे नामवंत पंच म्हणजेच गोट्या अंपायर म्हणून त्याची ओळख आणि कदाचित आपल्या असोसिएशनचे गोट्या अंपायर्स बनतील. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय. पूल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू झालाय सीमा रेषेच्या बाहेर. गोल. 6 धावा. षटकार. काय ग भाजी सांगा भाऊदाची आंबाडीचं टोल भेंडीचं गांडूल आंबाडीचं टोल भेंडीचं गांडूल कसा रसा होल बाईस भांडूल झोल ग झोल सालेस बोल बी झोल झोल ग झोल सालेस बोल बी झोल झोल ग झोल सालेस बोल. धन्यवाद डीजे महेश हांडवा यांना विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा. हो यावेळेस आपण पाहिला सुरुवातीला बॅटर बीट झालाय, त्याच्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट झालाय. यावेळेस आपण पाहतोय पंकज डबके देखील थोडेसे बीट होत आहेत. फॉम्पलिंग झाले. चेंडूची फेकी आपण पाहिली तर थोडीशी या ठिकाणी खराब जरूर आली होती. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर
थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी घेतली बाउन्सरसाठी आउटफील्ड अंपायरनी. वाईट असणार आहे कारण डोक्याच्या वरून खूप लँड झाला होता. आपल्याकडे निश्चितच टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा निश्चितच आपण वापर करतोय. कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये कारण यावर्षी आपण पाहिले तर 2 कॅमेऱ्याचा वापर निश्चितच केला जातो. चेंडू टाकून झालेत या षटकातील 22 धावा फलकावर आहेत. एक गडी गमावलाय. 3 बॉल टाकून झालेत. अजून सुद्धा 3 बॉल असणार आहेत षटकातील पुढचा चेंडू. हो यावेळेस ही लेन अँड लाईन खूप चांगली आहे. हीच लाईन पकडून टाकावी लागेल गोलंदाजी कारण मागच्या काही बॉलवरती निश्चितच धावा आल्यात जरूर. या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला आणि निश्चितच कमबॅक खूप महत्त्वाचा असतो. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आणि त्याला पाठवलाय लॉंग ऑनच्या प्लॉटमध्ये 6 धावणे करता षटकार. थँक्यू. अतिशय चांगला फटका अगदी बॅटच्या रडारमध्ये लॉंगॉनला क्लिअर करणारा. ऑलरेडी 20 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक वाईट बॉल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिले तर 11 बॉल टाकलेत, सॉरी 10 चेंडू टाकलेत. त्याच्यामधले आपण पाहिले तर 5 चेंडू हे वाईट टाकलेत या गोलंदाजानं. मग इंटरनॅशनल क्रिकेटचा सुद्धा आपण विचार केला ना, 17 चेंडूंचा षटक. ओ इथे आयला पाहिला पण काय घडलाय. नो बॉल आणि प्लस मात्र आपण पाहिलं तर ह्या 4 धावा. म्हणजे जे षटक आपण पाहिला ऑलरेडी 10 चेंडूचा झाला म्हणजे ते 11चा झाला आणि प्लस 12चा होईल. म्हणजे जवळजवळ 17 चेंडूचं जे षटक मी म्हणत होतो ना की फेकण्याचा विक्रम करणारा खेळाडू कोण असेल, पाकिस्तानचा मोहम्मद सामी. आणि तो जवळजवळ 17 चेंडूचा त्याचा या सगळ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर लांबलचक षटक आहे. निश्चितच जयेश, आज शनिवार आहे, हनुमंतांचा दिवस आणि हनुमंतांनी रामायणामध्ये रावणाची लंका जाळण्यासाठी जी शेप लांब केली होती ना, तशा पद्धतीचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा नो चल क्या रहा है भाई. आणि रनआउट साठी या ठिकाणी थर्ड अंपायरची मागणी केली आउटफील्ड अंपायरनी. बिमर तर आहे. आणि निश्चितच फलंदाज बाद आहे, आउट. परंतु या ठिकाणी गोलंदाज दुसरा वापरावा लागेल हा शेवटचा बॉल टाकण्यासाठी, कारण 2 बिमर या ठिकाणी टाकलेत. 2 बिमर टाकलेत. बॉलर देखील चेंज होईल. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 39 धावा. दुसरा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जवळजवळ हे 5 चेंडू टाकत असताना 5 चेंडू मध्ये धावा खर्च केलेत ते म्हणजेच जवळजवळ
28 धावा जवळजवळ खर्च केल्या 5 बॉलमध्ये. फिर हिट असणार आहे हा बॉल. यावेळेस फ्री हिटच्या बॉलवरती देखील येतो षटकार. ओ हो वागे इन फायर मैदानाच्या आतमध्ये आणि षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. ऐकाय दरप्याचा सूर उडाकडे दूर ऐकाय दरप्याचा सूर बिंदोडीचे बुरभाऊ बिंदोडीचे बुर बिंदोडीचे बुरभाऊ बिंदोडीचे बुर बिंदोडीचे बुरभाऊ बिंदोडीचे बुर बिंदोडीचे बुरभाऊ बिंदोडीचे बुर. मी तर वाढभो ना तुम्ही बांडग आम्हा पै आहे ना पावर पण हारी पाहिजे एक डवर. धन्यवाद डीजे. चला गेम ऑन करायचा आहे. निश्चितच अंपायर यांना देखील संधी दिली जाईल. चला गोलंदाज देखील या ठिकाणी आलेत. धन्यवाद डीजे. ये कौन सा डांस था? ऐसे तो ज्यादातर लेडीज डांस करते, कुछ अच्छा दिखाओ भाई. नहीं माहिम का हलवा ये है चंद्रभागे का जलवा. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. षटकातील पहिला बॉल. यावेळेस पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय और ये गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन के लिए षटकार. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला जंटल पुश केलंय गल्लीच्या दिशेने. हो एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक देखील रोटेट झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 52 या आकड्यावरती. विजय आज काहीतरी ना वेगळंच पाहायला मिळते वातावरण. म्हणजे मौसम मस्ताना क्रिकेट खेळत असताना आणि जयेंद्र वाघे नाचत असताना काहीतरी वेगळंच पाहायला मिळते आजचं क्रिकेट. आज कुछ अलग अंदाज में आए हमारे अंपायर. हो ये कौन सा शॉट था भाई? धीमा डाला था, स्लो डाला था, गति में वेरिएशन लाना चाहते हैं और इनकी खासियत है इन गेंदबाजों की. चंद्रकांत पहले मुकाबले में हमने देखा कि ऑफ कटर इन कटर जिस तरह की गेंदबाजी करती है और ज़्यादा से ज़्यादा बल्लेबाज को पढ़ने नहीं देते गेंदबाजी अपनी और उसी का प्रदर्शन करते हुए. अब ये देखो अप कटर डाल रहे थे लेकिन देखो इन अपने अंदाज में आ गए. वागे ऑन फायर हो गए अंपायर, क्योंकि हमारे एसोसिएशन के ये डांसिंग अंपायर माने जाते हैं. पिछले साल भी हमने इनको देखा था. अब वो रंग में आते और रूप में होते आते हुए अब मसालेदार क्रिकेट आपको देखने को मिलेगा. यावेळेस आपण पहिला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडेल झेल आणि समाप्त होईल. रोशनचा देखील खेळ आउट. धीरे धीरे चाल गो मैना ना बाल घरी गावात नीन गो मैना पालघर गावात निघतो मैना, पालघर गावात निघतो मैना. धीरे धीरे चाल गो मैना ना खंडीले पाडीत नीन गो मैना खंडीला पाडीत निघतो मैना, खंडीला पाडीत निघतो मैना. धीरे धीरे चाल गो मैना पालघर गावात निघतो
मैना कटील पाडीत रण गो मैना कटील पाडीत रण गो मैना नसे धीरे धीरे चाल गो मैना ना सोडेन गावात नीन गो मैना सोडेन गावात रण गो मैना सोडेन गावात रण गो षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडचा बॉल, सॉरी ऑफ साईडचा बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय बॅटरनं आणि या ठिकाणी बाद होतोय. आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 55 धावा, सॉरी एक बॉल बाकी आहे का? येस, एक बॉल बाकी आहे. एक चेंडू सुरू आणखीन शिल्लक आहे. काणाई स्फोट नाईकपाडा टीमचा संघनायक आणि विघ्नहर्ता स्फोट बेलकडी टीमचा संघनायक यायचा आहे. हो, यावेळेला अगेन्स्ट द स्पेन चेंडूला वेट केला आणि अतिशय चांगला फटका खेळला, परंतु तितकं ताकद मिळाली नाही आहे आणि त्याचं प्रत्यय पाहायला मिळालं. कॅच पकडला, धावफलक सीमित ठेवलं. पहिला पण तर 54 धाव फळकावर 5 विकेट गमावले. 55 धावांचं लक्ष. टॉसची वेळ झाली आहे. टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे साथी समर्थक मित्र विजयजी भोये. वैया 2 कर्णधार प्लीज रिक्वेस्ट असेल की आपण उपस्थित राहा. शैलेश शुभ असते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. छापाचा कॉल येतोय नाईकपाडा टीम कडनं, मात्र येतोय काटा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर विघ्नहर्ता स्फोट बेलकडी टीमच्या बाजूने लागलाय. काय डिस असणार आहे? शतरक्षण करणार आहात निश्चितच. तुम्हाला मी नक्कीच पाहिलं होतं मागच्या काही दिवसामध्ये एक आपली एक स्पर्धा चालू आहे बागपाडा या ठिकाणी. त्या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन तुमचं झालं होतं, मात्र शेवटच्या मॅचमध्ये कुठेतरी तुम्हाला गमावं लागलं आहे. मात्र या स्पर्धेमध्ये कुठल्या ताकदीने या ठिकाणी आल्या तर निश्चितच आपण सांगायचं आहे. खूप चांगले खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर निश्चितच समोरच्या संघाविरुद्ध कधी मॅच तुमचा झाला होता का? हो नक्कीच. कोण जिंकलं होतं? नाईकपाडा. मात्र यावेळेस परतफेड केली जाईल. हो नक्कीच. बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. महेश, टॉस तुम्ही गमावलाय. टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन घेतलं असतं? रक्षण घेतलं. मात्र यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना साधारणतः किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल या 4 ओव्हरमध्ये? 30, 35, 45 पर्यंत. आज संपूर्ण संघ आहे का तुमचा, किंवा एखादा खेळाडू जो चांगला खेळ करतो त्याची अनुपस्थिती जाणवेल तुम्हाला? नाही, एक गडी नाही. रुपेश. एक चांगला खेळाडू नाही आहे रुपेश तुमच्यामध्ये. एकंदर या ठिकाणी तुम्ही आलात, ही स्पर्धा या ठिकाणी पाहिली, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? छान आहे. तर बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, टॉसचा निकाल आपण पाहिला तर विघ्नहर्ता स्फोट बेलकडीच्या बाजूने लागला आहे. त्यानं स्वीकारला आहे फर्स्ट गोलंदाजी करण्याचा निर्णय. बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच काणाई स्फोट नाईकपाडा या टीमला. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ ठाणे काजूपाडा जश टुकले. हा, धन्यवाद विजय. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण सेकंड राऊंडमध्ये जो मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो आहे, जय भवानी वंगणपाडा टीमची खूप चांगली बॅटिंग, थोडीशी खराब गोलंदाजी, दयनीय स्थिती पाहायला मिळाली आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये. 55 धावा इथे चेस करायचे, परंतु या मैदानाच्या आतमध्ये जर आपण इतिहास बघितला पलटून तर मग 78 धावा चेस झाल्यात. या मैदानावर 59 धावा अवघ्या 2.4
4 चेंडूमध्ये सुद्धा चेस झाल्यात. म्हणजे या मैदानाचा इतिहास जो आपण पलटून पाहिला ना तर भरपूर चांगला मोठा आहे. परंतु या मैदानावर कितीही धावा असल्या तरी चेस केला जाऊ शकतात आणि हे होताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. इशिका 11 टीम इथे दाखल झाले. त्याचप्रमाणे इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. 2 अंपायर्स आपण पाहिले वैभवजी दुम, जयेंद्रजी वाघे आणि जयेंद्रजी वाघे इज ऑन फायर आहेत. आज आपण पाहिलं तर नक्कीच त्यांचे काहीतरी कलाकार्य, त्यांची जी असली झलक आहे ती आपल्याला दिसते. कारण की येणाऱ्या APLमध्ये सुद्धा नक्कीच आपण पाहिलं आदिवासी प्रीमियर लीग तो आपला एक टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे आपली आवडती प्रीमियर लीग आदिवासी प्रीमियर लीग लवकरच येत आहे. आणि त्या आदिवासी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा जयेंद्रजी वाघे यांचा जलवा ॲज अ अंपायरिंगच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळेल. आता वैभव दुम जे मुख्य पंचांच्या भूमिकेत सज्ज झालेत आणि पहिला पण तर ही मॅच खेळण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. मी रिक्वेस्ट हीच करेन की कोणताही एक्स्ट्रा वेळ हा जाणार नाही आहे ह्याची दक्षता आजचा अंपायर दोन्ही अंपायरने घ्यायचे. एक एक वॉर्निंग द्या प्रत्येक संघाला, अन्यथा जरा वेळेचं उल्लंघन होत असेल तर मग तुमच्या हातामध्ये डिसिजन असेल. हेमंतदादा आपलं स्वागत असेल, मनपूर्वक स्वागत. हेमंतदादा सुतार, कैलास असतील यांचं सुद्धा स्वागत आम्ही करतोय गावठी चषकामध्ये. ओपनिंगची जोडी पाहिली आपण तर योगेश आणि पिंटू. योगेश पहिल्या मॅचमध्ये थोडेसे सरप्राईज विकेट त्यांनी दिली होती, परंतु इथे सरप्राईज बॅटिंग करायची आहे. ज्या वेळेला आपण पाहतोय ना की पहिल्या मॅचमध्ये सरप्राईज विकेट का झाली होती त्यांना सुद्धा माहिती आहे, पण आता आपण सरप्राईज टीमला देऊ शकतोय हे दाखवून देऊ शकतायत. हा बॉल अक्रॉस द लाईन ऑफ स्टंपच्या जवळजवळ बाहेर, म्हणजे पहा जवळजवळ 4थ्या-5व्या स्टंपवर येऊन हा बॉल मात्र जो ऑफ स्टंपचा होता तो फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळायचा होता, परंतु जी लाईन होती ना थोडीशी मागे होती, खेळण्यामध्ये अडचण निर्माण झाली. डॉट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला फटका चांगला आहे, मिड विकेटला खेळाडू आहे डीपमध्ये, चांगली फील्डिंग होते. जय भवानी वंगणपाडा टीम मात्र आपण पाहिली बॅटिंग करत असताना धावा जोडल्यात, परंतु धावा वाचवणं गरजेची बाब आहे. एका बाजूने वाचवल्या आणि दुसऱ्या बाजूने मात्र आपण पाहिल्या गमावल्या सुद्धा जात आहेत आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. खराब फिल्डिंग, खराब क्रिकेट म्हणावं लागेल. आत्ता पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. का तर ओव्हर थ्रो झाला आणि पाहता पाहता 4 धावा पूर्ण केल्या. असं नाहीये की इथे आपण जर मोठ्या धावांचा डोंगर उभा केला आहे तर तो मोठा डोंगर नक्कीच विरोधी टीम गाठू शकत नाहीये. मित्रांनो, इतिहास पलटले नाही या मैदानाचे, भरपूर मोठे आहेत. जवळजवळ 78 धावा चेस झाल्यात, 59 धावा, तर मी तर म्हणेन की 2.4 चेंडूमध्ये चेस झाले तिथे. हा बॉल पाहावा लागेल, अतिशय चांगला स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. 65 म्हणजे चेंडू अतिशय चांगला आहे. इथून आपण पाहतोय की ज्याप्रमाणे बघा चांगली कमबॅक डिलिव्हरीज पाहायला मिळते. आता मात्र थोडंसं नियंत्रण नाही आहे. लेग स्टंपच्या थोडा डाऊन दी लेग पडल्यानंतर वळतोय. व्हाईट बॉलचा एक इशारा मिळेल, एक्स्ट्रा रन्स मिळेल. ॲज अ अंपायर, ॲज अ विकेट किपर पाहतोय आपण. वैभव दुम ॲज अ अंपायर पाहिले, स्क्वेअर लेग आपण पाहिले. अंपायर आहेत जयेंद्रजी वाघे. आता जिथे कुठेतरी मी म्हणेन शॉर्ट सिलेक्शन नक्कीच कुठेतरी करत असताना फुटवर्कचा वापर, म्हणजे ज्याप्रमाणे म्हटलं जात आहे ना, परीक्षा आली तर नक्कीच महत्त्वपूर्ण असतो तो होमवर्क. मोबाईल वापरायचा असेल तर नेटवर्क, आणि क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर फुटवर्क वापरायला हवं. ते दिसून आलं नाही आहे आणि प्रत्यय पाहिला पण डॉट. खेळायचा तो ऑन साईडला, चेंडू गेला ऑफ साईडला, फिल्डर आहे तिथे, धाव मात्र एक मिळते. येस, डेफिनेटली सोप्या पद्धतीने मिळेल, परंतु या एका धावेनं का काही मोठा परिणाम नाही पडणार विरोधी टीम्सवर. कारण की विरोधी टीम्सने दिलेलं टार्गेट आहे ना आपण पाहिलं तर 55 धावांचं. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा, म्हणजे आता येणारे 12 चेंडूवर 49 धाव्यांची गरज आहे. बिग चेसिंग आहे तर मोठे फटकेबाजी करणं अनिवार्य असेल. करो या मरो, डू और डाय. मात्र आपण पाहतोय की या परिस्थितीवर मात कोण करेल पाहावं लागेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू. आता दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज येतोय परशुराम. स्ट्राईक एंड कडे योगेश. हा फटका बॅटची कडा लिडिंग एज थर्डमॅनच्या दिशेनं
धाव मात्र एक मे अजय चेंडूला फेल करताना पाहायला मिळाला. एक धाव 7 धावा. इथून सुरुवात 6ची झाली, परंतु तिथून आपण पाहिली आहे मग त्याच्या 48 धावा आणि चेंडू असतील 11. मग आता ह्या कॅल्क्युलेशनला आपण जर पाहिलं, हे समीकरण पाहिलं, हे गणित पाहिलं तर कठीण आहे. परंतु जेव्हा म्हणतात ते जर गणित कठीण असेल तर तुमच्याकडे सूत्रपाठ असली ना तर मग तेच गणित सुद्धा भरपूर सोपं जात आहे. मग आता सूत्रपाठ असतील तर नक्कीच मात्र म्हणजेच अभ्यास तुमचा परिपक्व असायला हवा. आणि तो अभ्यास मी तर म्हणेन की आता प्रति ओव्हरमध्ये नक्कीच टार्गेट करावं लागतील धावा आणि मोठे फाटके एक्झिक्यूट करावे लागतील, मोठे शॉट्स सिलेक्शन करावं लागेल, तर तुम्हाला एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी, बिग ऑपॉर्च्युनिटी मात्र या मॅचमध्ये मिळेल. यावेळेला आणखी सॉफ्ट डिसमिसलची संधी आली होती. गोलंदाजाने प्रयत्न केला होता, थोडासा दडपडला, परंतु मात्र जिद्दीने प्रयत्न केला. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण की प्रयत्न करत राहा. एका दिवसात नाही, परंतु एक दिवशी यश मात्र नक्की आपल्याला मिळत आहे. आणि ते प्रयत्न सातत्याने करत असताना जय भवानी वंगणपाडा टीमचे खेळाडू पहिल्या मॅचमध्ये विजय संपादन केल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये कमालीचा खेळ आणि गोलंदाजी आता सुद्धा तितकीच चांगली होत असताना पाहायला मिळते. पिंटूचा फटका कमजोर आहे, ताकद नाही आहे फटक्यामध्ये. चुका झाल्यात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण हा मोठा गंभीर विषय बनला आहे. 55 धावा फलकावर जरूर उभ्या केल्यात, परंतु त्या रोखायच्या असतील तर तितकीच चांगली. 7 फिल्डर्स ते येतील का? सध्या तरी मिळत नाही आहे. 8 धावा या फलकावर झाल्यात. 9 चेंडू असतील इथून आणि या 9 चेंडूमध्ये जवळजवळ धाव्यांची गरज आहे. 47 रनरमध्ये चुकतायत. पुन्हा एकदा सज्ज होतात आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. परशुराम 9 चेंडू 47 धावा. धीमा आहे आता अगेन, स्लो गतीमध्ये थोडंसं आपण पाहिलं तर व्हेरिएशन होतं. हार्ड लाईन जी आपण वर्ल्ड कपमध्ये असं पाहिली आणि ती हार्ड लाईनचा वापर करत असताना अनेक चांगल्या फलंदाजांना मात्र अडचणीमध्ये आणण्याचं कार्य केलं. इथे सुद्धा तोच प्रयत्न होता, परंतु आता जेल निर्माण झालाय. आता चुका होणार नाही आहेत. प्रल्हाद होते कदाचित ते आणि त्यांच्या माध्यमातून चांगला कॅच कलेक्ट केलाय आणि एक चांगली विकेट मात्र मिळवून दिली आहे. आणि हा मोठा झटका गावदेवी जाबरपाडा टीमला दिलाय. थैंक यू डीजे. या परिणाम म्हटलं जाता है ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में और लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लढावं तर लागेल, परंतु ही लढाई विकेटच्या सहाय्याने जर लढली जाईल तर मग ही अधुरी राहील. आणि ही लढाई लढत असताना विकेट मात्र गमावलाय आणि संघ या दुसऱ्या षटकामध्ये मागे पडत असताना पाहायला मिळालाय. आता राहिले 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिला तर मग 47 धावा हव्या असतील. प्रल्हाद नक्कीच आपण पाहिला तर विष्णुदेवाचा नक्कीच भक्त प्रल्हाद होता. आणि त्याचप्रमाणे आपण विचार करायचा झाला तर हा प्रल्हाद जय भवानी वंगणपाडा टीमचा. इथून आता आपण पाहिले आहे गावदेवी जाबरपाडा टीम बॅकफुटला हे येताना पाहायला मिळते. त्याचं प्रमुख कारण जय भवानी वंगणपाडा टीमची बॅटिंग छान राहिली आहे आणि उत्तम दर्जाचं क्रिकेट त्यांनी खेळलं. तिथून आपण पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये आणि तिथूनच झालं की दुसरा ओव्हर होता ना तो गेम चेंजिंग ठरला. तब्बल दुसऱ्या ओव्हरमध्ये 28 धावा जिथे खर्च झाल्या ना 5 बॉलमध्ये. आणि तिथूनच आपण पाहिलं की ही मॅच जवळजवळ आपण पाहिलं टार्गेट आपण पाहिलं जिंकण्यासाठी कठीण.
व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मॅच आपण पाहिली तो वन साइड झाली आहे. एकतर्फे प्रेम, एकतर्फे क्रिकेट आणि एकतर्फे आपण पाहिल्या सगळ्या गोष्टी कोणालाही आवडत नाही आहे, पण तो एकतर्फा आपण पाहिला तर मॅच होतोय. तर औपचारिकता राहिली आहे ती कंप्लीट केली जाते असंच म्हणायला हरकत नाही आहे, कारण की तब्बल 55 धावा आणि कुठेतरी जो खेळ अपेक्षित होता गावठी स्पोर्ट जावरपाडा टीमकडून तो झाला नाही आहे आणि तेच कारण आपण पाहिलं की पिछाडीवर पूर्णपणे जाताना पाहायला मिळत आहे. हाही चेंडू चांगला आहे. औपचारिकता पूर्ण करायची आहे. आता राहिलेत फक्त 2 चेंडू. 2 चेंडू पाहूया आणि लढाई वन साइड केली आहे. चांगले क्रिकेट जय बाबांनी वंगणपाडा टीमचा पाहायला मिळाला. हा गंभीर विषय बनला आहे. नक्कीच मी तरी पण म्हणेन प्रत्येक खेळाडूने काळजीपूर्वक नक्कीच गोलंदाजी करा, कारण की आपले जे स्पोर्ट्स शूज आपण यूज करतोय परंतु जी ग्रीप आपण पाहिली ना प्लास्टिकच्या सायाचे आपण बघितलं म्हणजे प्लास्टिकची जी ग्रीप असेल, प्लास्टिकच्या शूजची ग्रीप असेल तर या क्रीजवर धोकादायक आहे. आणि अशा प्लास्टिकचे जे ग्रीप असलेले जे शूज असतात ना ते खरोखर मातीच्या खेळपट्टीवर तुम्ही यूज करू शकता. प्लास्टिकच्या जरा शूजचा वापर तुम्ही क्रिमेट कॉन्क्रीटने बनलेल्या क्रीजवर करणार त्याने नुकसान मोठं होते. तर नुकसान काय मोठं आहे ते तुम्हाला सांगेन मी आता या बॉलनंतर. फटका चांगला होता, षटकार येताना पाहायला मिळाला, परंतु हे षटकार मात्र शेवटच्या क्षणी कामाला येणार नाही, फक्त डिस्टन्स मात्र इथून कमी करतील. तर त्या शूजचा मी उल्लेख करत होतो. ते शूजचा जर उल्लेख करायचा झाला तर जवळजवळ या खेळपट्टीवर अशाच प्रकारे प्लास्टिकचा शूज म्हणजे प्लास्टिकची ग्रीप असणारे शूज वापरले गेले होते. एक खेळाडू मात्र इथून स्लिप झाला, इंजर्ड झाला. त्यानंतर आपण पाहिलं पूर्णपणे हातामध्ये फ्रॅक्चर आला होता, हात पूर्ण सटकला गेला होता, मोठी दुखापत झाली होती. अशाच प्रकारचे आपण बघितलं गावदेवी पाटील पाड्याचंच मैदान होतं चिंचोटीचं. त्या मैदानावर मला आठवते प्रवीण परेड सारखा नावाचा गोलंदाज अवघा पहिला चेंडू रिलीज करत असतानाच स्लिप झाला आणि पायाला एवढी मोठी दुखापत झाली की मात्र त्यानंतर